श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11. 11व्या अध्यायामध्ये देवांनी देवीची केलेली स्तुती आणि देवीने दिलेलं वरदान याचं वर्णन आलं आहे. या अध्यायाचं नित्य पठन श्रवण जर केलं, देवी मातेची पूर्ण कृपा लाभते. ऋषी पुढे सांगू लागले, असा तो राक्षसराज देवीनं मारल्यानंतर इंद्रासह सर्व देव अग्नीला पुढे करून कात्यायनीची स्तुती करू लागले. इच्छित ते प्राप्त झाल्यामुळं त्यांचे चेहरे आनंदित झाले आणि दिशाही प्रसन्न झाल्या. देव म्हणाले, शरणागताची पीडा दूर करणाऱ्या अखिल जगाच्या माऊली कृपा कर. हे विश्वेश्वरी, विश्वाचं रक्षण कर. तू सजीव आणि निर्जीव सृष्टीची स्वामिनी आहेस. तूच या जगाचा केवळ आधार आहेस. पृथ्वीमधली धारणाशक्ती तूच आहेस. तुझं कर्तृत्व अनुल्लंघनीय आहे. पाण्याच्या रूपानं तूच सर्वांना तृप्त करतेस. अनंत बलसंपन्न अशी वैष्णवी शक्ती तूच आहेस. विश्वाचं बीज अशी परामाया तूच असून सर्व जगाला तू मोहून टाकला आहेस. तू जर कृपा करशील तर पृथ्वीवर याची देही याची डोळा मुक्ती देशील. या जगात जेवढ्या म्हणून विद्या आहेत, स्त्रिया आहेत, तेवढ्या सर्व तुझीच प्रतिबिंबे आहेत. हे अंबिके, सर्वत्र तूच आहेस. तू परावाणी, शब्दांच्या पलीकडे असेल. तुझी स्तुती शब्दात कशी करू? तू स्वर्ग आणि मोक्ष देणारी आहेस. आता वेगळं सांगण्यासारखं आहे काही? सर्व लोकांच्या हृदयात बुद्धिरूपानं राहणाऱ्या आणि स्वर्ग आणि मोक्ष देणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो. कला, काष्टा वगैरे रूपांनी सतत परिवर्तन घडवणाऱ्या, विश्वाचा विलय करणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो. सर्व मंगलातील मांगल्य रूपिणी, कल्याणी, सर्वार्थ देणाऱ्या तुला मी शरण आलो आहे. त्रिलोचने, गौरी नारायणी, तुला माझे वंदन आहे. जग उत्पन्न करून, पोषण करून विनाश करणारी सनातनी, शक्तिरूपिणी, गुणांची आधारभूता, गुणरूपिणी नारायणी, तुला माझं वंदन आहे. रोग आणि संकटांनी असहाय्य होऊन शरण येणाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी सदा तत्पर असणारी तू, सर्व लोकांना दुःखमुक्त करणारी नारायणी तू, तुला नमस्कार असो. हंस जोडलेल्या विमानातील ब्रह्मानी रूपी आणि कमंडलूतील पाणी दर्भानं शिंपडणाऱ्या नारायणी, तुला वंदन असो. मोठ्या आणि पुष्ट बैलावर बसून हातात त्रिशूळ आणि सर्प धारण करणाऱ्या माहेश्वरी रूपातील नारायणी, तुला नमस्कार असो. कौमारी स्वरूपी तसेच हातात महाशक्ती घेतलेल्या, मोर आणि कोंबडे यांनी घेरलेल्या निष्पाप अशा नारायणी, तुला नमस्कार असो. शंख, चक्र, गदा, शारंग अशी श्रेष्ठ आयुधे हाती धरणाऱ्या वैष्णवी रूपी नारायणी, कृपा कर. भयंकर असे चक्र घेऊन दाढीने पृथ्वी पेलणाऱ्या वराहरूपी शिवे नारायणी, तुला नमस्कार असो. भयानक अशा नरसिंह रूपानं दैत्यांना मारण्याचा उपक्रम करून त्रैलोक्याचा सांभाळ करणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो. मुकुटधारिणी आणि महावज्र घेणाऱ्या, हजारो डोळ्यांनी तेजस्वी अशा वृत्त दैत्याचा प्राण घेणाऱ्या इंद्ररूपिणी नारायणी, तुला नमस्कार असो. शिवदूतीच्या रूपानं मोठमोठ्या दैत्यांचा संहार करणारी, भयानक स्वरूपाची कर्णकर्कश आवाज करणारी नारायणी, तुला नमस्कार असो. मोठ्या दाढांमुळे विक्राळ भासणाऱ्या, मुंडक्यांच्या माळांचा अलंकार धारण करणाऱ्या, मुंडांचं मर्दन करणाऱ्या चामुंडे, तुला नमस्कार असो. लक्ष्मी, लज्जारूपिणी, महाविद्ये, श्रद्धे, पोषिणी, स्वधे, ध्रुवे, महारात्री, महामाये नारायणी, तुला नमस्कार असो. हे मेधारूपिणी, सरस्वती, सर्वश्रेष्ठ आणि भुरकट रंगाची पार्वती, तमोगुणी, नियामिकेश्वरी, कृपा कर, तुला नमस्कार असो. सर्व रूपधारिणी, सर्वेश्वरी, सर्व शक्तींनी संपन्न अशा दुर्गे देवी, तुला नमस्कार असो. हे कात्यायनी, 3 नेत्रांचे हे तुझे सुखदायक मुख सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण करो. हे भद्रकाली, सर्व राक्षसांना मारणाऱ्या या तुझ्या अग्नीच्या ज्वाळांसारख्या अतिशय उग्र अशा त्रिशूळानं तू भ्यालेल्या आमचं रक्षण कर, तुला नमस्कार असो. हे देवी, नादानं सर्व जग भरून दैत्यांचं तेज नष्ट करणारी तुझी ती घंटा पुत्रांप्रमाणे आमचं पातकांपासून रक्षण कर. हे माऊली, चंडिके, राक्षसांच्या मांसानं व रक्तानं माखलेली ती तुझ्या हातातली चमचमणारी तलवार आमचे रक्षण करो. तू प्रसन्न झालीस तर रोगांचे समूळ उच्चाटन करतेस. रागावलीस तर सर्व इच्छांचे निर्मूलन करतेस. तुझा आधार लाभलेल्या जीवांवर संकट येत नाही, उलट तेच अनेकांना आधार देतात. हे देवी अंबिके, तू आपणास नाना रूपातून प्रकट करून या धर्मद्वेषी महान राक्षसांचा संहार करण्याचं जे कृत्य केलं आहेस ते दुसरं कोणी करील काय? सर्व विद्या, शास्त्रे, विवेकद्वीप, महावाक्ये, वेदाक्षरे
यात तुझ्याशिवाय कोणी नाही. सर्व विद्या शास्त्रे विवेकद्वीप महावाक्ये आणि वेदाक्षरे यात तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे. जिथे जिथे राक्षस, तीव्र विषारी नाग, शत्रू, चोर, वनवा असेल तिथे समुद्रातही प्रकट होऊन तू विश्वाचं रक्षण करतेस. अगं विश्वाच्या स्वामिनी, तू विश्वाचं पोषण करतेस. हे विश्व व्यापून तू ते धारण करतेस. तू विश्वनाथाकडून वंदिली जातेस. जे तुझ्यापुढे भक्तीने नम्र होतात ते सुद्धा विश्वाला आधार देतात. देवी कृपा कर. आताच राक्षसांना मारून जसं आमचं रक्षण केलं तसं शत्रू पीडेपासून नेहमी आमचं रक्षण कर. पापांचं फलस्वरूप नैसर्गिक उत्पात यामुळं जे प्राणघातक रोग होतात ते नाहीसे कर. विश्वपीडा हारिणी देवी, जे नम्र झाले आहेत त्यांच्यावर कृपा कर. त्रैलोक्यातील लोकांच्या स्तुतीला योग्य अशा देवी, तू त्यांना वरदायिनी हो. तेव्हा देवी बोलली, अहो सर्व देवगण हो, जी तुमची मनोकामना असेल ती मागा. जगाच्या भल्याकरता मी तुमची सर्व इच्छा पूर्ण करेन. त्यावर देव म्हणाले, हे त्रैलोक्य स्वरूपी, सर्व बाधांची शांती, आमच्या शत्रूंचा विनाश एवढं फक्त आमच्यासाठी तू करावं. देवी बोलली, पुढे वैवस्वत मन्वंतरातील 28वे महायुग असेल तेव्हा शुंभ आणि निशुंभ हे दोघे वेगळ्या नावांनी पुन्हा जन्माला येतील. तेव्हा नंद नामक गवळ्याकडं यशोदेच्या पोटी मी उत्पन्न होईल आणि विंध्य पर्वतावर स्थानापन्न होऊन त्या दोघांचा नाश करील. नंतर पुन्हा अत्यंत भयानक असे स्वरूप धारण करून मी पृथ्वीवर अवतरेन आणि वैप्रचित्त नामक दानवांना मारेल. तेव्हा त्या क्रूर अशा वैप्रचित्त राक्षसांना खातेवेळी माझे दात डाळिंबीच्या फुलांसारखे लाल होतील. मग तेव्हापासून स्वर्गातील देव आणि मृत्यूलोकातील मनुष्य माझी स्तुती करतेवेळी मला रक्तदंतिका म्हणतील. पुढे काही वर्षानंतर 100 वर्षापर्यंत पाऊसच पडणार नाही. पृथ्वी जलहीन कोरडी पडेल. ऋषी माझं स्मरण करतील. मग मी अयोनी संभवा अशी प्रकट होईल. तेव्हा त्या मुनिवरांवर मी 100 डोळ्यांनी कृपेची दृष्टी टाकेल. त्यानंतर लोक शताक्षी नावानं माझी स्तुती करू लागतील. त्यानंतर पुन्हा पाऊस पडेपर्यंत मी माझ्या देहापासून प्राणरक्षक असा भाजीपाला उत्पन्न करेल. त्या लोकांना पोषीन. त्यावेळी शाकंभरी नावानं माझी प्रसिद्धी पृथ्वीवर होईल. या अवतारातच मी दुर्गम नावाच्या प्रचंड दैत्याचा वध करेन. त्यामुळं दुर्गा देवी अशी मी विख्यात होईल. नंतर पुढे सुद्धा जेव्हा मी हिमालय पर्वतावर भीमरूपी अतिप्रचंड रूपात प्रकट होऊन ऋषींचं रक्षण करण्यासाठी राक्षसांना खाऊन टाकील, तेव्हा भक्तीनं विनम्र होऊन सर्व ऋषी माझं स्तवन करू लागतील. भीमा देवी असं माझं नाव प्रचलित होईल. त्यानंतर अरुण नामक दैत्य त्रैलोक्याला फार मोठी पीडा देईल. तेव्हा मी भ्रमरांच्या थव्याचं रूप घेऊन त्रैलोक्याच्या हिताकरता त्या महान असुराला मारील. तेव्हापासून लोक मला भ्रामरी या नावानं माझं स्तवन करू लागतील. तर देव हो, अशा तऱ्हेनं पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा दैत्यांपासून पीडा होऊ लागेल मी अशीच प्रकट होईल आणि शत्रूंचा संहार करेल. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11 समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12व्या अध्यायामध्ये देवी चरित्राचा महिमा वर्णन करण्यात आला आहे. बिकट परिस्थितीत देखील देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवी पुढे बोलू लागली, जो कुणी एकाग्र चित्तानं तुमच्या या स्तुती पाठानं माझं स्तवन करील त्याच्या सर्व बाधांना मी शांत करेल. अष्टमी, चतुर्दशी आणि नवमी या 3 तिथींना जो कोणी मनपूर्वक माझा महिमा चित्त एकाग्र करून भक्तिभावानं ऐकतील, मधुकैटबनाश, महिषासुराचा संहार, शुंभ निशुंभाचा वध याचं आख्यान ऐकतील आणि वर्णितील, त्यांच्याकडून दुष्कृत्य घडणार नाही. त्याची वाईट फळंही त्यांना भोगावी लागणार नाही. त्यांच्या वाटेला दारिद्र्य येणार नाही. त्यांना शत्रूंपासून भीती नसेल. चोर अथवा राजा यांच्यापासून पीडा होणार नाही. तसंच शस्त्रे, अग्नी आणि पाणी याच्या आघाताचा परिणाम त्यांच्यावर काहीच होणार नाही. म्हणूनच माझं हे परमकल्याणदायक असं श्रेष्ठ महात्म्य एकाग्र चित्तानं सदा सर्वदा पठन करावं किंवा ऐकावं. या महात्म्याच्या प्रभावामुळं महामारीतून निपजणारे सर्व रोग, बाधा यांचं समूळ निवारण होईल. माझ्या मंदिरात जर याचा नित्यपाठ होत असेल ते स्थान मी कधीच सोडत नाही. त्या ठिकाणी माझा वास असतो. एखादा ज्ञान असेल किंवा एखादा अज्ञानी असेल, भक्तिभावानं केलेली पूजा, होम हवन आणि बलिदान याचं मी आनंदाने स्वीकार करते. शारदातल्या अश्विन नवरात्रामध्ये जी सालाबाची पूजा करतात, हे महात्म्य आवडीनं जरी ऐकलं
तरीसुद्धा त्या श्रोत्यांच्या सर्व बाधा दूर होऊन तो माझ्या कृपेने धनधान्य संपन्न होतो. म्हणजेच शारदीय नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील, काहींनी फक्त पाठ श्रवण केले असतील, त्यांना देखील फलप्राप्ती होईल. हे माझं महात्म्य. तसंच पवित्र अवतार कथा, युद्धातला पराक्रम ऐकून श्रोता निर्भय होतो, त्याची भीती पळून जाते, त्याचे शत्रू नाश पावतात, त्याचं कल्याण होतं, त्याचा संपूर्ण कुटुंब वंश सुख समाधानात नांदते. नेहमी शांती कर्मात, वाईट स्वप्न जर पडत असतील, क्रूर ग्रहांची दशा चालू असेल, तर माझं फक्त महात्म्य ऐकावं. त्यामुळं विघ्नांचं निवारण होईल, ग्रहपीडा देखील शांत होईल. बालग्रहांनी झपाटलेली मुले बाधामुक्त होतात. याचा पाठ केल्यामुळं दृष्टांचं बळ मुळापासून नष्ट होतं. राक्षस, भूत, पिशाच यांचाही नाश होतो. पशुबळी, अर्घ्य, धूप, सुगंधी द्रव्य, दीपक, होम, ब्राह्मणांना भोजन, अभिषेक असे अनेक उपचार, दाने याच्यासह माझी आराधना रोजच्या रोज वर्षभर केल्यानं माझी कृपा होते. माझ्या अवतारांचं, लीलांचं वर्णन जर केलं, पाप नष्ट होतात, आरोग्याची प्राप्ती होते. दुष्ट दैत्यांचं मी युद्धात परिपत्य केल्याची लीला ऐकल्यामुळं माणूस शत्रूपासून कधीच भीत नाही. तुम्ही गायलेली, ऋषींनी सांगितलेली, त्याचप्रमाणे ब्रह्मदेवानं गायलेली अशी स्तुती स्तोत्रांचा पाठ करणाऱ्यांना निर्मळ बुद्धी लाभेल. अरण्यात, निर्जन जागी, वनव्यात सापडल्यावर, वाटेत चोरांनी पकडले किंवा एकट्याला पाहून शत्रूंनी जर घेरलं, रानावनात वाघ, सिंह अगर जंगली हत्ती मागे लागले तर, राजानं जर हद्दपार केलं तर, फाशी जाताना, कैदेमध्ये असताना, समुद्रातून वादळातून जाताना, युद्धाच्या धुमश्चक्रीत शस्त्राचे वार सुरू असताना, असाध्य रोग आणि बाधा यांच्या वेदनांनी तडफडत असताना जो माणूस माझं हे चरित्र स्मरण करेल तो संकटमुक्त होणारच. माझ्या या चरित्राचं स्मरण करताच माझ्या प्रभावानं सिंह, चोर, डाकू, इतर शत्रू देखील पळून जातात. ऋषी पुढे म्हणाले, प्रचंड पराक्रमी अशी ही चंडिका एवढं बोलून सर्व देवांच्या नजरेपुढून बघता बघता दिसेनाशी झाली. तेव्हा सर्व देव शत्रुनाश पावल्यामुळं पूर्वीप्रमाणे यज्ञातील भाग सेवन करीत आपापलं कार्य करू लागले. जगाचा विध्वंस करू पाहणारा घोर, अत्यंत पराक्रमी असा देवांचा शत्रू शुंभ देवीकडून मारला गेला आणि महापराक्रमी निशुंभ मारला गेल्यानंतर मागे उरलेले सैन्य पाताळात गेले. अरे राजा, ती भगवती जन्ममृत्यूरहित अशी अबिकारी असली तरी जगाचे पालनपोषण करण्यासाठी वारंवार साकार रूपाने अवतार घेते. तीच या विश्वाला भुलवते आणि उत्पत्ती करते. तशीच याचना करणाऱ्याला विज्ञान आणि समृद्धी देते. राजा, महाकाली, महादेवी, महामारी अशी 3 रूपे घेऊन तिनेच हे ब्रह्मांड आतून आणि बाहेरून व्यापलं आहे. प्रलयकाली ती महामारी होते. स्वतः अजन्मा असून ती सृष्टीला जन्म देते. तीच सनातनी देवी भूतांचे पालन व पोषण करते. माणसाच्या भाग्योदयाच्या सुमाराला ती संपत्तीची भरभराट करणारी लक्ष्मी बनते. पतन काळ आला की अलक्ष्मी होऊन त्याला बर्बाद करते. सर्व उपचारांनी पूजा करून तिची स्तुती जर आपण गायली, वैभव, पुत्र, धार्मिक बुद्धी प्राप्त होते. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12 समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 13. 13व्या अध्यायामध्ये राजा आणि वैश्य यांना देवीनं वरप्रसाद दिला या घटनेचं वर्णन आलं आहे. 13व्या अध्यायाचं नित्यपठन श्रवण जर केलं तर आपल्या घरामध्ये सदैव चांगलं आरोग्य नांदतं, शांती नांदते, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होतं. ऋषी पुढं म्हणाले, हे राजा, असं हे देवीचं महात्म्य सांगून झालं आहे. हे विश्व धारण करणाऱ्या देवीचं सामर्थ्य एवढं मोठं आहे, त्या विष्णूच्या मायेकडूनच प्रपंचाची रचना होते. तू हा वैश्य तसेच इतर ज्ञानी लोकांना ती मोहात गुंतवते. पूर्वीही गुंतवत होती आणि पुढे सुद्धा गुंतवीत राहील. म्हणून तू त्या परमेश्वरीला शरण जा. तिची आराधना केल्यामुळं मानवांना भोग, स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो. मार्कंडेय ऋषी म्हणतात, असा उपदेश त्या मेधा मुनींचा ऐकून तो सुरत राजा त्या व्रतस्थ महाभाग्यवंत ऋषीला प्रणाम करून राज्य गमावल्यामुळं ममत्व वाटत असताना खिन्न होऊन तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. त्याच्यासोबत वैश्यही गेला. अंबिकेचं दर्शन व्हावं म्हणून नदीच्या तीरावरील वाळूत तो आणि वैश्य असा देवी सुक्ताचा जप करीत राहिले. प्रथम त्यांनी नदीकाठावर मातीची देवीची मूर्ती घडवली. फुलं, धूप, हवन, तर्पण केलं, उपवास केला. अशी एकाग्रपणे त्यांची आराधना 3 वर्षापर्यंत चालली आणि एक दिवस
जगद्धात्री चंडिका त्यांच्यासमोर साकार होऊन दर्शन देऊन म्हणाली, हे राजा, तू व हा कुलनंदन वैश्य जे मिळावे म्हणून प्रार्थना करत आहात ते सर्व मी तुम्हाला संतुष्ट होऊन देते. मार्कंडे सांगू लागले, तेव्हा पुढच्या जन्मात अखंड टिकणारं असं राज्य मिळावं, तसंच या जन्मात गेलेलं राज्य शत्रूला त्याच्या सेनेसकट मारून परत मिळावं असा वर राजाने मागितला. नंतर उदास झालेला वैश्यसुद्धा मी आणि माझ्या मीपणाच्या भावनेपासून मुक्त होण्यासाठी शुद्ध ज्ञान मागता झाला. त्यावर देवी बोलली, हे राजा, थोड्याच दिवसात तुला तुझं राज्य परत मिळेल. तू सर्व शत्रू मारशील आणि शेवटपर्यंत राज्य करशील. शेवटी मेल्यावर पुढे सूर्याच्या अंशापासून तुला पुन्हा जन्म मिळेल. त्या जन्मातच तू सावर्णिक मनू या नावानं पृथ्वीवर ओळखला जाशील. आणि हे वैश्या, तुझ्या मागणीप्रमाणे तुला हवा असलेला जो वर आहे तो मी तुला देते. तुला मोक्षदायक ज्ञानाची प्राप्ती होईल. मार्कंडेय पुढे म्हणाले, त्याच्या मागणीप्रमाणे वर देऊन ते उभयता भक्तीनं करीत असलेली स्तुती ऐकता ऐकता देवी नजरेसमोरून अदृश्य झाली. असा देवीकडून प्रसाद मिळालेला तो श्रेष्ठ क्षत्रिय सुरत राजा सूर्यापासून पुढे जन्मेल आणि सावर्णी नावाचा मनू होईल. मार्कंडेय पुन्हा म्हणाले, त्याच्या मागणीप्रमाणे वर देऊन ते उभयता भक्तीनं करीत असलेली स्तुती ऐकता ऐकता देवी अदृश्य झाली. दुर्गा सप्तशती अध्याय 13 समाप्त. श्री स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.